आपल्या हातून प्रचंड पद्धतीचं योगदान त्या ठिकाणी होईल याच्यात माझ्या मनामध्ये शंका नसते. कारण चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्राची ओळख स्वर्गीय चव्हाण साहेबांनी आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, त्यांनी महाराष्ट्राची निर्मिती केली. मराठी भाषिकांचं राज्य असलं पाहिजे अशी भूमिका त्या कालावधीमध्ये घेतली गेली. आणि या चांद्यापासून बांद्यापर्यंत असा एक जिल्हा नाही, असा एक तालुका नाही, असा एक गाव नाही, अशी एखादी एक वस्ती नाही. 28 जानेवारीला त्या गावातल्या त्या वस्तीतला प्रत्येक माणूस हळहळला असेल नसेल अशी एकही वस्ती चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेल्या राज्यातली अशी कुठली नसेल. देशभरामध्ये सुद्धा त्या कालावधीमध्ये एक वेगळं वातावरण नक्कीच निर्माण झालं. प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण झालेल्या एक अंतःकरणापासूनच्या एक वेगळ्या भावना, दादांसारखं लोकोत्तर नेतृत्व आपल्यामध्ये नाही, ही प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण झालेली एकतरीची हळुवारपणाच्या वेदना संबंध देशाने त्या कालावधीमध्ये निश्चितपणाने अनुभवल्या. आणि गेले 2 महिने संबंध महाराष्ट्र संबंध देश या साऱ्या गोष्टीकडे एका वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी पाहतोय. माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता, एक अल्प समाजामध्ये जन्माला कार्यकर्ता, स्वर्गीय वसंतदादा पाटील, बॅरिस्टर अंतुले साहेब, विलासरावजी, सुशीलकुमार शिंदे साहेब, श्रद्धेय पवार साहेब आणि माझ्या राजकीय आयुष्यातला अधिक काळ दादांच्या समवेत ज्या पद्धतीने गेला, हलकं फुलकं बोलत, अनेक वेळेला विनोद करत, परखडपणाने स्पष्टपणाची आपली भूमिका मांडत, प्रशासनावरची असलेली त्यांची विलक्षण पद्धतीची पकड, दुर्दैम्य राजकीय इच्छाशक्ती आणि लोकांचं अविरतपणाने सेवा करण्याचं त्यांचं व्रत आणि वसा हे माझ्या जीवनावरती कोरलेलं एक तऱ्हेचा आदर्श आहे असं म्हटलं ते काही चुकीचं ठरू शकणार नाही. अनेक वेळेला असे प्रसंग आले ज्या प्रसंगातून वाटचाल करत असतानाच आज तो आठवण करण्याचा क्षण या ठिकाणी नाही, पण आठवण एवढ्यासाठीच येते की ज्या वेळेला एक देव दुर्लभ नेतृत्व आपल्यापासून जातं त्याला उद्याची वाटचाल करण्यासाठी त्यांनी दिलेली इच्छाशक्ती, त्यांनी दिलेलं प्रेम, त्यांनी टाकलेला विश्वास हा पुढच्या कालावधीमध्ये अविरतपणाने चालू ठेवणं हे आमच्या सर्वांचं कर्तव्य त्या ठिकाणी ठरू शकत असतं. म्हणून महिने आपले ऋण मी मगाशी व्यक्त केलेस, गेले 2 महिने आम्ही सगळेजण ऋण या ठिकाणी व्यक्त करतो. पण समर्थ महाराष्ट्र 23व्या शतकामध्ये, आता ज्या शतकामध्ये आपण वाटचाल करतो आहोत, 3ऱ्या शतकातलं हे 6वं वर्ष आहे. आम्हाला सर्वांनाच विश्वास आहे त्या देरोदत्त पद्धतीने आपण सारा नीटनेटका संसार एका बाजूला उभा केला. बारामतीकरांना आपलंसं निर्माण करण्यामध्ये आपण त्या ठिकाणी यशस्वी झालात. ही वाटचाल नक्कीच त्या ठिकाणी होईल. सर्वच राजकीय पक्षांना मी आवाहन केलेलं आहे की निवडणूक बिनविरोध व्हावी. काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींचा जो संपर्क करण्याचा प्रयत्न आदरणीय प्रफुल्लबाईंनी केला, मी सुद्धा केला. कदाचित त्यांच्या मनात असेल नसेल तरी सुद्धा तो आपण प्रयत्नाची पराकाष्ठा करूया. अर्ज मागे घेण्याच्या तारखेपर्यंत आपण सर्वांच्या जो संपर्क करण्याचा प्रयत्न करूया. आणि त्याच्यातूनही निवडणूक जर काही बिनविरोध झाली तर एका लोकजर नेतृत्वाने महाराष्ट्राची नव्हे तर देशाची सेवा करण्यासाठी ज्या कणखर त्यांनी पावलं उचलली त्या नेत्याला विनम्रपणाची भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करणं म्हणजे बहिणींना बिनविरोध विधानसभेवरती निर्वाचित करणं. या भावनेतून या सर्व राजकीय पक्षांनी, वेगवेगळ्या सामाजिक संघटनेनी आणि वेगवेगळ्या व्यक्तिरेखा ज्या वेळेला निवडणूक लढवत असतात त्यांना माझे हात जोडून कळकळीची विनंती त्या ठिकाणी. कदाचित जर काय निवडणूक लादलीच गेली, लादली हा शब्द वापरतो, लादली गेलीच तर तमाम बारामतीकरांना एवढीच विनंती आहे. जसं 91ला दादा लोकसभेला निवडून आले, 91च्या अखेरीसच विधानसभेला आले, 95, 99, 4, 9, 14, 19, 24 सलग 8 निवडणुका दादा बारामती विधानसभातून निवडून आले. पण या सगळ्या निवडणुका लढत असताना नेहमी सत्तेवरती असं नव्हते असं नाही. 95ला ज्या वेळेला विधानसभेची निवडणूक झाली त्याला राज्यामध्ये सत्तांतर झालं. 99ची निवडणूक झाली तर दादांच्यासाठी एक वेगळं आव्हान त्या कालावधीमध्ये निर्माण केलं गेलं होतं. पण त्यांचं मताधिक्य होतं. प्रत्येक निवडणुकीमध्ये चंद्र जसा अमावस्येच्या नंतर फुलं जातो आणि पौर्णिमेमध्ये रूपांतर होतं तसं दादांच्या मतांचं रूपांतर प्रत्येक निवडणुकीमध्ये चढत्या क्रमाने त्या ठिकाणी गेलं. पण उभ्या महाराष्ट्रामध्ये पादांकन करत संबंध महाराष्ट्रामध्ये पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी दादा पहिल्या दिवसापासून अर्ज भरण्यासाठी बारामतीला यायचे आणि उरलेले सगळे दिवस महाराष्ट्रातल्या पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणण्याच्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करायचे. निवडणूक जर का यदा कदाचित लादलीच गेली बारामतीकरांना माझी हात जोडून विनंती आहे. आणि म्हणून आज आम्ही सर्वजण सांगतो की 30-7 महिने साहेब आपल्या पाठीमागे आमच्या सर्वांची निश्चितपणे राहील. कुणी काही म्हणतो आजचा क्षण त्या ठिकाणी नाहीच.
हा भावनिक क्षण आहे, हृदयस्पर्शी क्षण आहे. ज्या क्षणाची आठवण मनामध्ये ठेवत उद्याच्या भविष्याची वाटचाल करायची आहे. दादांनी महाराष्ट्र घडवला. बारामती उद्याच्या भवितव्यामध्ये काय करायचे असं त्यांचं स्वप्न होतं. ते स्वप्न साकार करण्यासाठी आपण ज्या पद्धतीने प्रयत्न करतील, आयुष्य माझं असेपर्यंत आमच्या सर्वांची साथ आपल्या पाठीमागे असेल, असं आज या भूमीमध्ये या ठिकाणी आम्ही त्यांनी सांगू इच्छितो.